हात वर करून बहुमत सिद्ध विद्यार्थ्यासाठी. तुम्ही म्हणता हे पोरीसाठी पोरायसाठीच, आपल्यासाठी नाही. अहो वयाच्या मानाने आपली स्मृती, आपली बुद्धी ही कमकुवत होत जाते. काय होते? आपली बुद्धी ही कमकुवत होत जाते. तर मग आपली बुद्धी शेवटच्या श्वासापर्यंत जर तेज राहावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी शिवमहापुराणामध्ये एक उपाय सांगितला आहे. काय करायचं त्या व्यक्तीने? ज्या व्यक्तीची बुद्धी कमी आहे, आपल्या मुलाची, मुलीची किंवा स्वतःची सुद्धा जर बुद्धी कमी असेल, काही सांगितलेल्या गोष्टी लक्षातच राहत नसत्याल, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवलेत का मोहऱ्याच्या ठेवलेत हे जर लक्षात राहत नसेल, माझ्या दारावर तर हे आलंय, आता मला रांगोळी घ्यायची, कोण्या डब्यात पैसे आहेत की? चतुरा, पैसे आहेत का ग? माय तुझा मालक तर श्रीमंत आहे ना, पैसे दिलेत पण कोण्या डब्यात आहेत लक्षातच नाही. असं जर होत असेल तर काय करायचं या व्यक्तीने? त्याला शिवमहापुराणामध्ये उपाय सांगितलाय. बुद्धी जर आपली तेज बनवायची तर आपण आपल्या मुलाबाळांची किंवा आपली जर बुद्धी, ज्या व्यक्तीची बुद्धी तेज व्हावी असं वाटत असेल तर 5 वर्षापर्यंत मुलाबाळांना काही कळत नाही महाराज तेवढं, परंतु आताचे मुलं हुशार निघालेत, तर त्यांच्यासाठी जर तुम्ही केलं तरी ते जमतंय. परंतु जे 5 वर्षाच्या वर मोठे आहेत, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीही असतील, किती म्हातारे असतील, आपल्या जर लक्षामध्ये राहत नसेल, आपली बुद्धी तेज जर बनवायची असेल तर त्या व्यक्तीने लाल चंदन किंवा पिवळं चंदन, वलं आणायचं. वलं असतं ना ते, म्हणजे 30 रुपयाला भेटती डबी आपल्या पोखरणीला, 30 रुपये 20 रुपयाला असती ती लाल किंवा पिवळ्या चंदनाची घ्यायची. आणि जर वला चंदन जर नाही भेटला आपल्याला तर कोरडा का होईना पण ते लाल किंवा पिवळा असावा. मी वल्ला का सांगितला? कारण जर तुम्ही ह्या 7-8 वर्षाच्या मुलाकडे जर दिला तर पहिल्या दिवशी डबा शाट करील. काय माय महाराजांनी सांगितले रोज 30 रुपये कुठून आणू मी? नगद ये. त्याच्यामुळे मी लय हुशार आहे, मी विचार करून सांगायलो. वला वली डबी भेटते, पिवळा किंवा लाल चंदन त्याच्या हातामध्ये द्यायचं, कोणतं बी एक, आणि 1 तांब्या पाणी द्यायचं त्याच्याकडे. अशी बॉटल जाय म्हणायची, बॉटल घेऊन तिथे गेल्याच्या नंतर हे बाटलीमध्ये पाणी भर, त्या भगवान शंकराला समर्पित कर. भगवान शंकराला समर्पित केल्याच्या नंतर भगवान शंकराच्या त्या शिवलिंगाला ह्या बोटानं, करंगळीच्या जवळचं बोट, ह्या बोटानं देवाला गंध लावायचा. कोणता? पिवळा किंवा लाल. आणि लावल्याच्या नंतर किमान अर्धा मिनिट ते 1 मिनिट गंध राहायला पाहिजे. तो अर्धा किंवा 1 मिनिट जर गंध राहिला आणि राहिल्याच्या नंतर तुम्ही टिपका लावा, त्रिपुंड लावा, आसा करा, महाकाल नाव टाका, ओम नमः शिवाय टाका, श्री शिवाय नमस्तुभ्यं टाका, काही करा, तुम्हाला जितका शृंगार करता येतो तितका करा त्या गंधाचा. अख्खा गंधच लावताना बरं का, तसं करू नका. गंध लावा आणि ते गंध लावल्याच्या नंतर 1 मिनिट ठेवा किंवा अर्धा मिनिट ठेवा आणि तोच गंध या मधल्या बोटानं भगवान शंकराच्या शिवलिंगाला जे लावलेलं आहे ते बोट त्या ठिकाणी लावायचं गंधावर आणि तेच आपल्या कपाळाला लावायचं बरोबर मध्यभागी. मग खालीवरी, आता ते टिकली कोणाची खाली असती, कोणाची वरी असती, कोणाचा गंध असा असतं, ते कसं लावायचं ते तुमचं तुम्ही बघा. कपाळाला लागला पाहिजे हे महत्वाचं आहे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. महाराज एकदाच लावायचा का? किद्दा लावायचा? एकदाच लावायचा का? लय प्रश्न विचारणार तुम्ही. बाबा बाबा, घरी तशी लाईनच लागते. महाराज हे सांगा बरं, महाराज ते सांगा बरं. तुम्ही ना काही बरं का माझा पता काढीत उग म्हणायला कोणी येत नाही घरी. गोपाल कृष्ण भगवान की येतात बरं का, सगळेजण येतात. मग किती दिवस लावायचा ते सुद्धा सांगितले. 5 वर्षाच्या जे आत आहेत आपले मुलं बाळ, त्यांना जमत नाही तर आपण जे घेऊन गेलेलो आहोत गंध, ते आपण आपल्या कुठंतरी लावून आणायचा. आपण ताटच घेऊन जातोत ना, त्या ताटाला लिहून आणायचा आणि आल्याच्या नंतर आपल्या मुलाबाळांना तो गंध लावायचा. आपल्या बुद्धीमध्ये 100% फरक पडेल. किती दिवस लावायचा? 40 दिवस. किती दिवस? 40 दिवस लावायचा. मध्ये जर अडचण जर आली तरी काही नाही, परंतु ते दिवस लक्षात ठेवायचे. 40 दिवस तो गंध आपल्या कपाळाला लावायचा. पहिली जर टेस्ट झाली समजा जानेवारी महिन्यात, आज तारीख किती? 12 तारीख, 12 बरोबर, 12 तारीख लिहून ठेवायची आणि मग 40 दिवस मोजायचे. आज टेस्ट झाली समजा, आता ह्या आठवड्यात टेस्ट होईल,
किंवा सराव परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा वगैरे वगैरे भलतं राहते होत्या लेकरायला. ते दप्तराच्या वजानं मेले लेकरं. दप्तराचं वजन एवढं झालंय का नाही, भलतंच वजन आहे त्याला, आहे का नाही. आमचं तर पोरगं फक्त किती 12 किलोचं आहे आणि त्याच्या दप्तराचं वजन 10 किलो आहे. म्हणला पप्पा तुम्ही लय जरा जाडजुडे तिकडे, म्हणला दप्तर घेऊन या जा माझं, बाकी काही करा का ना करा. म्हणलं कसा येऊ रे बाबा, ह्या गावातली कथा 10:30ला 11ला सुरू व्हायली. हसण्यासाठी नाही सांगितलं तुम्हाला. जर आपण प्रॅक्टिकल करून बघितलं, जर परीक्षा झाली टेस्ट ह्या महिन्यामध्ये, पुन्हा काहीच दिवसाच्या अंतरानं सराव परीक्षा असते किंवा 6माही परीक्षा वार्षिक परीक्षा असते. आताचे आपले मार्क पाहायचे आणि नंतरचे मार्क पाहायचे. निश्चित आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पण कसं, निसंकोचपणे संशय मनामध्ये न आणता जर आपण त्या भगवान शंकराला लाल चंदन किंवा पिवळा चंदन कोणीही ते समर्पित केला, लावला, तोच आपल्या कपाळाला जर लावला तर आपली बुद्धी तेज होणार आहे. म्हणून आपली बुद्धी जर तेज बनवायची असेल तर भगवान शंकरावर हा उपाय करा. नमक पार्वती पते शिव हर हर महादेव. आता एक माझ्या पाठीमागं तुम्ही सुंदर असं भजन म्हणायचं, का विंट्रोल द्यायची, तुम्ही म्हणता तसं.